Good morning, students. This is Professor Chauhan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. In this video, we are going to learn Unit 3, Chapter number 3, Emails. Unit 3 is regarding writing skills. विद्यार्थी मित्रांनो, युनिट 3 जे आहे रायटिंग स्किल्स त्याच्यामधला तिसरा जो चॅप्टर आहे ईमेल रायटिंग तो आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघूया आईस ब्रेकर्स. आईस ब्रेकर्समध्ये त्या ठिकाणी डिफरंट काइंड्स ऑफ कम्युनिकेशन दिलेले आहेत. कम्युनिकेशनचे जे काही 4 प्रकार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, यामध्ये रिटन कम्युनिकेशन म्हणजे लिहून जे कम्युनिकेशन करतो त्याला म्हणायचं रिटन कम्युनिकेशन. त्याच्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जे कम्युनिकेशन आपण बोलून करतो, व्हर्बललाच ओरल असं म्हणतात, त्या कम्युनिकेशनला म्हणायचं व्हर्बल कम्युनिकेशन. त्याच्यानंतरचं कम्युनिकेशन आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे याला या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे बोलत नाहीत, म्हणजे ओरली नसतं, त्याला म्हणायचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि त्याच्यानंतरचं कम्युनिकेशन आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला वेगवेगळे चार्ट्स, पिक्चर्स दाखवलेले असतात, म्हणून त्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट बघूया मित्रांनो, ईमेल लिहित असताना कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि कुठल्या नाही केल्या पाहिजे याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. डूज अँड डोंट्स फॉर ईमेल एटिकेट्स. ईमेल लिहिताना आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे त्या डूजमध्ये येणार आणि ज्या नाही केल्या पाहिजे त्या येणार डोंट्समध्ये. सुरुवातीला डूजमधली पहिली गोष्ट बघूया. ईमेल लिहिताना नेहमी लक्षात घ्या, हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. आपण जो काही सब्जेक्ट ईमेल लिहिताना लिहितो तो स्पष्ट असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. डोंट्समध्ये पहिलं आहे डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. ईमेलमध्ये तुमची सिग्नेचर लिहायला कधीही विसरू नका, सिग्नेचर तुम्ही लिहिली पाहिजे. डूजमध्ये यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन जे काही असतात ते कसे असतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. तर ते प्रोफेशनली सॅल्युटेशन वापरायचं आहे. आपलं प्रायव्हेट किंवा खाजगी पर्सनल असं काही तिथं वापरायचं नाही आहे. जे काही प्रोफेशनल सॅल्युटेशन्स असतात तेच त्या ठिकाणी वापरायचे आहेत. डोंट यूज ह्युमर अँड सार्कॅझम. ईमेलमध्ये कुठल्याही प्रकारचा विनोद किंवा थट्टा करायची नाही आहे. रिचेक युअर ईमेल. ईमेल लिहिल्यानंतर तो रिचेक करायचा आहे. डोंट पंक्च्युएट पुअरली. ईमेलमध्ये जे काही पंक्च्युएशन्स असतात, जे काही पंक्च्युएशन मार्क्स असतात, जी काही विरामचिन्हे असतात ती पुअरली वापरू नका, म्हणजे ती चांगल्या प्रकारे वापरा. कुठेही काहीही टाकू नका, तर योग्य ठिकाणी योग्य पंक्च्युएशन तुम्ही वापरलं पाहिजे. कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. जे काही प्रायव्हेट मटेरियल असतं ते कॉन्फिडेन्शियल ठेवलं पाहिजे, ते गोपनीय ठेवलं पाहिजे. डोंट हिट रिप्लाय ऑल. बऱ्याच जणाला सवय असते की रिप्लाय ऑल असं लिहायची सवय असते, तर ते लिहू नका. डोंट हिट रिप्लाय ऑल. कीप युअर ईमेल शॉर्ट. ईमेल हा नेहमी शॉर्ट असला पाहिजे आपला, जास्त लेंदी तो नसावा, म्हणून कीप युअर ईमेल शॉर्ट. डोंट फॉरवर्ड ईमेल विदाऊट परमिशन. ज्या व्यक्तीचा ईमेल आहे तो फॉरवर्ड करण्यापूर्वी त्या व्यक्तीची आपण परमिशन घेतली पाहिजे. आपल्याला कोणाचा ईमेल आला असेल तर तो इतरांना फॉरवर्ड करताना त्या पर्टिक्युलर व्यक्तीची आपण परमिशन घेऊन मगच तो फॉरवर्ड केला पाहिजे. चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग. ईमेल सेंड करताना आपण बऱ्याचदा त्याला काही अटॅचमेंट्स करत असतो, काही फोटोज असतील किंवा काही PDF असतील, तर ही PDF योग्य प्रकारे अटॅच झालेली आहेत का दुसरं एक आपल्याला PDF अटॅच करायची आणि दुसरीच झाली आहे का, हे योग्य PDF अटॅच झाली आहे का, योग्य फोटो अटॅच झाला आहे का, हे आपण चेक करणं आवश्यक आहे आणि मगच ते सेंड केलं पाहिजे. डोंट प्रेडिक्ट दॅट ओनली रिसिपियंट विल सी युअर ईमेल. आता ईमेल पाठवत असताना आपण अशा प्रकारे सेंड करताना काही प्रेडिक्शन्स करतो की ज्याला पाठवतो फक्त तोच बघणार, पण असं प्रेडिक्ट करू नका, कारण की इतरही व्यक्ती तो ईमेल बघू शकते आणि त्याच्यामुळे लिहिताना त्या पद्धतीची भाषा लिहा, खाजगी भाषा वापरू नका आणि असं काही प्रेडिक्शन करू नका की फक्त तोच व्यक्ती हे वाचणार आहे, इतरही व्यक्ती ते वाचू शकतात. अशा पद्धतीनं आपण ईमेल लिहिला पाहिजे. बघा, ईमेल्स म्हणजे काय. व्हॉट इज ॲन ईमेल. ईमेलचं फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. इलेक्ट्रॉनिक मेल is one of the most commonly used services on the internet, allowing people to send messages to one or more recipients. Email was invented by Ray
टॉमलिन्सन इन 1972. इलेक्ट्रॉनिक मेल जे आहेत ते मोस्ट कॉमनली यूज केले जातात इंटरनेटवर, की ज्याच्यामधून आपल्याला माहीत आहे की ईमेलद्वारे मॅसेज सेंड करण्याची सुविधा आपल्याला दिली जाते आणि ही सुविधा एका किंवा अनेक रिसिपियंट्सला, एका किंवा अनेक व्यक्तीला आपल्याला ती पाठवता येते. आणि ईमेलचा शोध हा रे टॉमलिन्सन यांनी 1972 साली लावलेला आहे. तर ही झाली व्हॉट इज ॲन ईमेल, ईमेलविषयीची थोडक्यात माहिती. आता बघूया वाय यूज ईमेल, आपण ईमेल का वापरतो. द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल, which has quickly made it the most popular service used on the internet. Email can be used to instantaneously send a message to several people at once. Email is sent at the lower cost. ईमेल का वापरायचा, त्याला दुसरा काही पर्याय नाही का, याची माहिती थोडक्यात दिलेली आहे. बघा, ईमेल वापरत असताना त्या ठिकाणी हा सेंड करायला खूप सोपा आहे. त्यासोबतच इंटरनेटवरून आपल्याला तो सेंड करता येतो आणि जलद गतीनं सेंड करता येतो आणि खूप साऱ्या लोकांना तो सेंड करता येतो एकाच वेळेस. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ईमेल सेंड करताना जे काही आपल्याला खर्च येतो तो खूप कमी असतो, म्हणून त्याची कॉस्ट कमी असते. जो काही आपलं इंटरनेटचं प्लॅन घेतलेला असतो त्याचे जे चार्जेस असतात तेवढे चार्जेस वेगळं असं त्याला चार्ज द्यायची गरज नाही. म्हणजे काही MBमध्ये आपण तो सेंड करू शकतो. त्याच्यामुळं हा सेंड करायला खूप सोपा आहे आणि म्हणून आपण ईमेल यूज करतो. ईमेल बेसिक्स. आता ईमेल सेंड करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या बेसिक्स काय आहेत, मूलभूत गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मगच ईमेल आपण सेंड केला पाहिजे. मेक शुअर दॅट युअर ईमेल्स स्टँड आउट बिकॉज ऑफ द कंटेंट अँड नॉट बिकॉज ऑफ स्लोपी मिस्टेक्स, पुअर फॉर्मॅटिंग ऑर कॅज्युअल लँग्वेज. आपला ईमेल सेंड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की ईमेल हा त्याच्यामधल्या चुकांमुळे प्रसिद्ध नाही झाला पाहिजे किंवा त्याची चुकीची फॉर्मॅटिंग केल्यामुळे प्रसिद्ध नाही झाला पाहिजे किंवा त्याच्यातली जी कॅज्युअल लँग्वेज आहे त्याच्यामुळे प्रसिद्ध व्हायला नको. तर त्याचं जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये आपण जे लिहिलं आहे त्याच्यामुळे तो प्रसिद्ध झाला पाहिजे. बऱ्याचदा असे काही ईमेल येतात की ते चुकीची फॉर्मॅटिंग असते, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात, चुकीचं पंक्च्युएशन असतं, लँग्वेज खूपच कॅज्युअल असते आणि त्याच्यामुळे ते प्रसिद्धीस येतात. तसं न होता त्याच्यामधल्या कंटेंटमुळे प्रसिद्धीस आली पाहिजे. म्हणजे त्याचं कंटेंटवर आपण फोकस केलं पाहिजे, फॉर्मॅटिंग चांगली केली पाहिजे, मिस्टेक नाही केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आणि लँग्वेजसुद्धा फॉर्मल यूज केली पाहिजे. त्यासोबतच ईमेल हा सहजासहजी वाचता यावा याच्यासाठी त्याची फॉन्ट साईज जी आहे ती 10 to 12 अशा प्रकारची आपण ईमेलची फॉन्ट साईज ठेवली पाहिजे. बघा, रीडेबल फॉन्ट, यूज अ रीडेबल फॉन्ट इन अ 10 or 12 point size in your emails. ईमेल मेसेज टेम्पलेट. ईमेल सेंड करत असताना त्या ठिकाणी काही टेम्पलेट्स असतात, काही हेडिंग्स असतात. तर पहिली हेडिंग त्या ठिकाणी येते सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईनमध्ये कशा प्रकारे आपण लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे ते बघूया. डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. सब्जेक्ट लाईन ही क्लिअर असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे आणि ती आपण लिहिलीच पाहिजे, ती लिहायला विसरू नका. कारण की सब्जेक्ट लाईन वाचल्यानंतर रिसिव्हरला त्या ईमेलचा अंदाज येतो की या ईमेलमध्ये नेमकं काय आहे आणि त्याच्यामुळे सब्जेक्ट लाईन ही आपण लिहिली पाहिजे. सब्जेक्ट लाईनचा कसा उपयोग करून घ्यायचा. यूज द सब्जेक्ट लाईन टू समराईज व्हाय यू आर ईमेलिंग. सब्जेक्ट लाईन लिहित असताना तुम्ही का ईमेल केलेला आहे हे थोडक्यात त्या समोरच्या व्यक्तीला कळालं पाहिजे. त्याची थोडक्यात समराईज एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला ती सब्जेक्ट लाईन लिहायची आहे की नेमकं कशाविषयी आपण ईमेल करत आहोत हे समोरच्याला लगेच कळालं पाहिजे. आता सब्जेक्ट लाईनची काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा. ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जेन स्मिथ. आपण ॲप्लिकेशन करतो आहे कशासाठी, मार्केटिंग असोसिएट होण्यासाठी. मग हे थोडक्यात आपण सब्जेक्ट लाईनमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट थोडक्यात आपण सब्जेक्ट लाईन लिहिलेली आहे. थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू.
बघा थोडक्यात विषय लिहिला आहे की थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. तर ही काही सब्जेक्ट लाईनची एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. सॅल्युटेशन, ज्या व्यक्तीला उद्देशून आपण ईमेल लिहिणार आहोत त्याला योग्य सॅल्युटेशन आपण लिहिलं पाहिजे. यूज ॲन ॲप्रोप्रिएट सॅल्युटेशन, जसं की डिअर मिस्टर, डिअर मिसेस आणि त्यांचं लास्ट नेम, अशा पद्धतीनं सॅल्युटेशन लिहिलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये पत्र लिहिताना आपण सॅल्युटेशन्स शिकलेली आहेत. तिथं ज्या पद्धतीनं प्रिय बाबास, प्रिय काकास, चिरंजीव रमेश यास, अशा प्रकारची सॅल्युटेशन आपण वापरतो. त्याच पद्धतीने ईमेलमध्ये डिअर मिस्टर, मिसेस अशा प्रकारे आणि तिथं लास्ट नेम आपण लिहिलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे, पद काय आहे, त्यानुसार इथं योग्य ते सॅल्युटेशन आपण निवडलं पाहिजे. आता ईमेलचा पहिला पॅरेग्राफ, फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय असलं पाहिजे? द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर ईमेल शुड इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन व्हाय यू आर रायटिंग. पहिल्या पॅरेग्राफमध्ये थोडक्यात ईमेलची इन्फॉर्मेशन लिहायची आहे की ईमेल तुम्ही का लिहितात हे थोडक्यात लिहायचं आहे. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आणखी एक गोष्ट करायची की बी क्लिअर अँड डायरेक्ट. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब मेन्शन द जॉब टायटल. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये स्पष्टपणे उल्लेख करा की तुम्हाला काय काम आहे, तुम्ही जॉबसाठी अप्लाय करताय, मग कोणत्या जॉबसाठी करताय त्याचं जॉब टायटलसुद्धा लिहा. किंवा तुम्हाला काही मदत पाहिजे असेल समोरच्या व्यक्तीकडून त्याच्यासाठी तुम्ही ईमेल करताय तर त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी असू द्या. बऱ्याचदा आपण बऱ्याचशा संस्थांना, सामाजिक संस्थांना ईमेल करत असतो, त्यांच्याकडून काही मदत पाहिजे असते तर ते फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण मेन्शन केलं पाहिजे. कारण की पहिला पॅरेग्राफ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं थोडक्यात तिथं आपण आपलं जे काही म्हणणं आहे ते स्पष्ट, क्लिअर आणि डायरेक्टली लिहिलं पाहिजे. मिडल पॅरेग्राफ, मधल्या पॅरेग्राफमध्ये ईमेलमध्ये काय लिहायचं? द नेक्स्ट सेक्शन ऑफ युअर ईमेल मेसेज शुड डिस्क्राईब व्हॉट यू हॅव टू ऑफर द एम्प्लॉयर ऑर इफ यू आर रायटिंग टू आस्क फॉर ए हेल्प व्हॉट टाईप ऑफ असिस्टन्स यू आर सिकिंग. मिडल पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हॉट यू हॅव टू ऑफर द एम्प्लॉयर म्हणजे एम्प्लॉयरनं तुम्हाला किती पेमेंट दिलं पाहिजे, काय तुमच्या अपेक्षा आहेत, हे सगळं सेकंड पॅरेग्राफमध्ये आपण लिहायचं असतं. ह्या गोष्टी पहिल्या पॅरेग्राफमध्ये कधी लिहायच्या नाही की एवढा पगार पाहिजे, एवढे पैसे पाहिजे, माझं इयरली पॅकेज एवढं मला हवं. ह्या सगळ्या गोष्टी कुठं लिहायच्यात? सेकंड पॅरेग्राफमध्ये. किंवा तुम्हाला काही जर मदत पाहिजे असेल तर तीसुद्धा गोष्ट आपण त्या ठिकाणी सेकंड पॅरेग्राफमध्ये, मिडल पॅरेग्राफमध्ये लिहिली पाहिजे. कशा प्रकारचा असिस्टन्स आपण त्यांच्याकडून मागू इच्छिता ह्या सगळ्या गोष्टी आपण मिडल पॅरेग्राफमध्ये लिहिल्या पाहिजे. फायनल पॅरेग्राफ, कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग यू फॉर द पोझिशन ऑर युअर कनेक्शन फॉर हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. शेवटचा जो पॅरेग्राफ असतो मित्रांनो, फायनल पॅरेग्राफ, याच्यामध्ये आपल्याला कन्क्लूड करायचं आहे, आपल्याला ईमेलचा शेवट करायचा आहे. मग या ठिकाणी ज्या व्यक्तीला म्हणजे एम्प्लॉयर असेल किंवा इतर व्यक्ती असेल, एखादा बिझनेसमॅन असेल, एखादी सामाजिक संस्था असेल, त्यांना आपण थँक्यू म्हणून आपण तो ईमेल आपण शेवटी संपवला पाहिजे. आणि जे काही त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, जो काही त्यांनी आपल्याला जॉब दिलेला आहे किंवा इंटरव्ह्यूसाठी परमिशन दिलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करून आपण त्यांना फायनल पॅरेग्राफमध्ये थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि शेवटी ईमेल सिग्नेचर लिहित असताना त्या ठिकाणी आपल्याला आपलं फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, आपला ईमेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपला फोन नंबर किंवा मोबाईल नंबर देणं हे सुद्धा आवश्यक आहे. आता ईमेलच्या शेवटी समजा तोच ईमेल अनेकांना आपल्याला पाठवायचा असेल तर त्यासाठी 2 प्रकारच्या सुविधा आहेत, CC अँड BCC. CC म्हणजे कार्बन कॉपी, म्हणजे जो ईमेल आपण त्या व्यक्तीला पाठवला आहे तोच ईमेल इतर अनेक व्यक्तींना आपल्याला पाठवता येतो, त्याला म्हणायचं CC. पण आता पहिल्या व्यक्तीला जो ईमेल पाठवला आहे तो ईमेल इतरांना आपण जेव्हा पाठवतो तेव्हा BCC म्हणजे काय, तर त्या किती व्यक्तींना तो ईमेल पाठवला आहे हे ते इतर व्यक्तींना कळणार नाही. म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. जे काही रिसिवर्स आहेत त्यांना कळणार नाही की आपल्यासोबतच इतर कुणाला हा ईमेल पाठवला आहे, हे त्यांना कळणार नाही. त्याला म्हणायचं ब्लाइंड कार्बन कॉपी. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला ईमेल आला आहे पण आपल्यासोबतच आणखी किती जणांना हा ईमेल सेंड झाला आहे किंवा किती जणांना हा ईमेल पाठवण्यात आला आहे हे आपल्याला कळत नाही. त्याला म्हणायचं ब्लाइंड कार्बन कॉपी. आणि कार्बन कॉपी म्हणजे त्या ठिकाणी आपल्यासोबतच इतर किती जणांना हा ईमेल मिळाला आहे
हे कळतं त्याला म्हणायचं कार्बन कॉपी. पण हे करत असताना खूप योग्य पद्धतीने करावं लागतं. चुकीच्या पद्धतीने केलं तर ते बऱ्याचदा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. हे व्यवस्थित आपल्याला आधी शिकून घ्यावं लागणार आहे आणि नंतरच याचा उपयोग करावा लागणार आहे. CC अँड BCC. आता ईमेल कसे सेंड करायचे हे आपण शिकलेलो आहोत. आता बऱ्याचदा नोकरीच्या निमित्ताने, जॉबच्या निमित्ताने आपल्याला ईमेल हे सेंड करावे लागतात आणि ईमेलमध्ये आपल्याला आपला बायोडाटा असेल, आपला रिझ्यूम असेल, आपला CV असेल, हे आपल्याला तिथं पाठवावं लागतं. म्हणजेच आपला थोडक्यात परिचय आपल्याला पाठवावा लागतो. तर हे काय असतं हे आपण आता समजून घेऊया. सुरुवातीला रिझ्यूम. रिझ्यूम इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग समरी. अ रिझ्यूम इज आयडियली अ समरी ऑफ वन्स एज्युकेशन, स्किल्स अँड एम्प्लॉयमेंट व्हेन अप्लाइंग फॉर अ जॉब. मित्रांनो, ईमेल पाठवत असताना एखाद्या कंपनीला पाठवता, तुम्ही संस्थेला पाठवता, त्या ठिकाणी तुम्हाला जॉबची अपेक्षा असते, जॉबसाठी तुम्ही ईमेल पाठवत असता. मग ईमेलसोबतच आपल्याला आपला बायोडाटा किंवा बायोडाटा हा जुना शब्द झाला, आता नव्यानं त्याला रिझ्यूम म्हणतात. तर रिझ्यूम हा पाठवत असताना त्या ठिकाणी स्वतःचं एज्युकेशन काय आहे, आपल्याला कोणकोणती कौशल्ये जमतात, आपण कुठं आधी जॉब केलेला आहे का, जॉबचा आपल्याला अनुभव आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या रिझ्यूममध्ये मेन्शन केलेल्या असतात. CV किंवा करिक्युलम व्हिटे. करिक्युलम व्हिटे इज अ लॅटिन वर्ड मीनिंग कोर्स ऑफ लाईफ. इट इज मोर डिटेल्ड दॅन अ रिझ्यूम, जनरली 2-3 पेजेस और इवन लॉन्गर ॲज पर द रिक्वायरमेंट. करिक्युलम व्हिटे हा लॅटिन शब्द आहे. याच्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण काय काय अनुभव घेतलेला आहे, काय काय कोर्सेस केलेले आहेत, हे सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं असतं. रिझ्यूममध्ये ते शॉर्ट असतं आणि CVमध्ये ते थोडंसं लॉंगर असतं, कदाचित 2-3 पेजेस असतात किंवा त्याच्याहीपेक्षा लांब असतं. म्हणजे जशी समोरच्याची अपेक्षा असते त्या पद्धतीनं CV हा वाढत राहतो, त्याची लेंथ ही वाढत राहते. त्याच्यानंतर आहे बायोडाटा. बायोडाटा इज द शॉर्ट फॉर्म फॉर बायोग्राफिकल डाटा अँड इज ॲन आर्काइक टर्मिनॉलॉजी फॉर रिझ्यूम ऑर CV. बायोडाटा हा शॉर्ट फॉर्म आहे, कशासाठी? बायोग्राफिकल डाटासाठी. म्हणजे आपल्या जे काही आपण त्याला म्हणतो की आपल्या जीवनाचं जे काही आपण अनुभव घेतलेले आहेत, ज्या काही गोष्टी आपण शिकलेल्या आहेत, ती सगळी माहिती देणं म्हणजे बायोडाटा असतं. पण बायोडाटा ही जुनी कन्सेप्ट झाली, हे जुनं टायटल झालं. आता याला नव्यानं आपण रिझ्यूम किंवा CV असं म्हणतो. मित्रांनो, आता ईमेल हा चॅप्टर बघितल्यानंतर शेवटी तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे तुम्हाला घरी काहीतरी होमवर्क थोडासा देणं आवश्यक आहे. तर तो काय आहे हे बघूया. राईट ॲन ईमेल टू युअर फ्रेंड अँड हू हॅज नॉट कॉन्टॅक्टेड यू फॉर अ लाँग टाईम. आता ईमेल कसा लिहायचा, काय लिहायचं, त्याचे टेम्पलेट्स कसे आहेत, कशा प्रकारचा फॉन्ट्स वापरायचा, सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सब्जेक्ट लाईन काय लिहायची, हे सगळं बघितल्यानंतर इझिली तुम्ही ईमेल लिहू शकता. तर काय करा की तुमच्या मित्राला, की असा मित्र की ज्यानं तुम्हाला खूप दिवसांपासून कॉन्टॅक्ट केलेला नाही, जो की तुमच्या खूप दिवसांपासून संपर्कात आलेला नाही, त्याला ईमेल लिहा. म्हणजे लिहिल्यानंतर तुमची प्रॅक्टिस होईल आणि ईमेल चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजेल. त्यासोबतच आणखी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. ब्राउज थ्रू द नेट अँड फाइंड आउट व्हेरियस टाईप्स ऑफ ईमेल्स अँड देअर फॉर्मॅट्स. इंटरनेटवर जा आणि त्या ठिकाणी ईमेलचे वेगवेगळे फॉर्मॅट्स ब्राउज करा, त्या फॉर्मॅट्सचा अभ्यास करा. कोणकोणत्या प्रकारचे फॉर्मॅट्स आहेत याचा तुम्हाला इंटरनेटवर अभ्यास करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ईमेल बघितलेला आहे, ईमेलचा अभ्यास केलेला आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल की ईमेल लिहिणं हे किती सोपं आहे. अपेक्षा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.